तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. विदर्भात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअस पार. नागपूरचा पारा 40 वर पोहोचला तर अकोला 42, अमरावती 41 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाचा पारा पोहोचला. तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता. सोलापूरमध्ये 41.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक उच्चांकी तापमान असल्याचं पाहायला मिळालं. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांसाठी उष्माघात कक्षाची स्थापना. गोंदिया जिल्ह्यात उन्हाचा पारा 40 पार. पक्ष्यांना जीवनदान देण्यासाठी गोंदियातील सायकलिंग संडे ग्रुपची कौतुकास्पद मोहीम. विविध ठिकाणी पक्ष्यांसाठी 500च्या वर मातीचे पाणवठे तयार केले. जालन्यात उन्हाची तीव्रता वाढल्यानं पाणी पातळीत घट. बदनापूरमध्ये अनेक ठिकाणी पाण्याअभावी फळबागा सुकल्या. फळबाग उत्पादक शेतकरी चिंतेत. संगमनेरमधील म्हसवंडी आदिवासी वाड्यांवर पाण्यासाठीचा संघर्ष कायम. हंडाभर पाण्यासाठी 1 ते 2 किलोमीटरची पायपेट. मोलमजुरी करून पोट भरण्याची धडपड तर दुसऱ्या बाजूला पाण्यासाठीचा संघर्ष. आदिवासी समाज दुहेरी संकटात. पुण्याच्या खेड तालुक्यात पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर 8 गावांसाठी टँकर मंजूर. आमदार बाबाजी काळेंकडून पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू. पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा. बीडच्या परळीतील चांदापूर तलावात 45% पाणीसाठा शिल्लक. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन. तलावातील उपलब्ध पाणी शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारं. धुळ्यातील साक्री रोडवरील जुन्या जिल्हा रुग्णालयात 100 खाटांचं नवीन स्त्री रुग्णालय. यामुळे ग्रामीण भागातील महिला बालकांना मोठा दिलासा मिळणार. जिल्हा रुग्णालयाच्या वतीनं रुग्णालयाचं काम पूर्ण. परभणीत तापमानाचा पारा वाढला. वाढत्या उन्हाचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना फटका. उत्पादनात 8 ते 10% घट. विदर्भात उन्हाचा कडाका वाढला. भंडारा जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीनं निर्मित माठांना विशेष मागणी. माठांचा दर्जा चांगला असल्याची ग्राहकांची प्रतिक्रिया. नाशिकच्या येवल्यामध्ये वाढत्या उन्हाचा टोमॅटो पिकांना फटका. टोमॅटो पिकं कोमेजली. टोमॅटोला बाजारात कवडीमोल भाव. टोमॅटो उत्पादकांच्या अडचणीत वाढ. लाल कांद्यानंतर उन्हाळी कांद्याच्याही दरात घसरण. उन्हाळी कांद्याला प्रति किलो 8 ते 12 रुपयांचा दर. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत. लातूरच्या कर्नाटक सीमावर्ती भागात मियावाकी आंब्याची लागवड. या आंब्यापासून शेतकरी नरसिंग लंगोटे कमावतात लाखो रुपयांचं उत्पन्न. वाशिममध्ये खरीप हंगाम तोंडावर असताना कर्जमाफीच्या निकषांबाबत अजूनही स्पष्टता नाही. जिल्ह्यातील 67 ते 70 हजार शेतकरी संभ्रमात. कर्जमाफी लांबल्यानं नवीन पीक कर्ज वितरणावरही परिणाम. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत चिया पिकाला चांगला दर. 8 ते 10 जिल्ह्यातून चियाची मोठ्या प्रमाणात आवक. चिया पिकाला प्रति क्विंटल 14,500 ते 16,750 रुपयांचा दर. नंदुरबारमध्ये व्यापाऱ्यांच्या प्रतिसादाअभावी स्वतंत्र कांदा मार्केट बंद. शेतकऱ्यांना कांदा कमी दरात विक्री करण्याची वेळ. दररोज 400 क्विंटल आवक असूनही हक्काची बाजारपेठ नसल्यानं शेतकऱ्यांचा आर्थिक ताण वाढला. जळगावच्या 40गावमध्ये भरडधान्य विक्रीसाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. यासाठी 1470 शेतकऱ्यांकडून ऑनलाईन नोंदणी. हमीभावाच्या आकर्षणामुळे शेतकरी संघाकडे नोंदणीचा वाढता ओघ. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा नांदेड विभागातील साखर कारखान्याकडे 679 कोटी थकले. यात आमदार अमित देशमुख यांच्या 3 कारखान्याकडे 192 कोटी रुपयांची थकबाकी. वारंवार तक्रार करूनही साखर आयुक्त दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. सोलापूरच्या चिखलठाण इथल्या श्री कोटलिंग देवाची यात्रा संपन्न. कोटलिंगनाथाचं चांगभलच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमला. देवाच्या छबीनं मिरवणुकीला नागरिकांची मोठी गर्दी. उद्योजक कक्षाच्या एक्स्पो 2026च्या वेबसाईटचं अनावरण. या वेबसाईटमुळे जगभरातील उद्योजकांना एक्स्पोची माहिती मिळवणं आणि नाव नोंदणी करणं सोपं होणार. प्रसिद्ध गायक नितीन मुकेश साईचरणी नतमस्तक. साईबाबा संस्थानच्या वतीनं उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्याकडून मुकेश यांचा सन्मान. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील बारडवाडी गावात सत्यसैलानी बाबांची संदल. ग्रामदेवतेपासून ते बारड इथल्या खादरशाह दर्ग्यापर्यंत वाजत गाजत संदल काढण्याची जुनी परंपरा. बीडच्या आष्टीमधील निमगाव चोभामध्ये ओम कनिफनाथ महाराजांची यात्रा उत्साहात संपन्न. दरवर्षी यात्रेसाठी मोठ्या संख्येनं भाविक येत असतात. चैतन्य कनिफनाथांचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. अमरावतीच्या अचलपूरमध्ये विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन. तहसील मार्गावरील विठ्ठल मैदानावर स्पर्धा रंगणार. 16 ते 18 एप्रिल दरम्यान कुस्ती स्पर्धा होणार. 300 पैलवान, 25 रेफरी आणि 50 कार्यकर्ते सहभागी होणार. जळगावात तरुण कुढापा मंडळातर्फे 12 गाड्यांचा कार्यक्रम. यंदाचे मानकरी भगत रमेश नारायण धनगर यांना 12 गाड्या ओढण्याचा मान मिळाला. भंडाऱ्याची उधळण करत 12 गाड्या ओढण्यात आल्या.
धाराशिवच्या परंड्यातील श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी देवीचा शाही विवाह सोहळा संपन्न. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या जनसागरामुळे मंदिर परिसर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला. पुण्याच्या उतरवली गावात ग्रामदैवत सोनार सिद्ध श्री काळभैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्तानं रंगला कुस्त्यांचा जंगी आखाडा. राज्याच्या विविध भागातून आलेल्या 150 पैलवानांनी घेतला सहभाग. दत्त महाराजांच्या गुरुसेवा दिनानिमित्तानं 20 जुलैला गिरनार शिखरावर गुरु सप्ताहाचं आयोजन. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं भाविक दाखल होणार. या निमित्तानं 2 दिवसीय मोफत मेडिकल कॅम्प आणि महाप्रसादाचं आयोजन. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोंदियाच्या आमगावात शिवसेनेचं शक्तीप्रदर्शन मेळावा. या मेळाव्यात मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. मंत्री आशिष जयस्वाल यांच्या अनुपस्थितीमुळे शिवसैनिकांमध्ये चर्चेला उधाण. नंदुरबारमध्ये युद्धजन्य परिस्थिती आणि मंदीमुळे माठ विक्रीवर परिणाम. अक्षय तृतीयेसाठी विशेष महत्त्व असूनही अपेक्षित मागणी नसल्यानं माठ विक्रेते चिंतेत. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी समुद्र किनाऱ्यांवर रोबोटिक वॉटरक्राफ्ट जीवरक्षक प्रणाली म्हणून रोबोटिक वॉटरक्राफ्टचा वापर सध्या रायगड जिल्ह्यातील 3 किनाऱ्यांवर सुविधा. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर. नियमित संकलन नसल्यानं महामार्गालगत कचऱ्याचे ढिगारे. कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी. प्रशासनाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह. लासलगावच्या शिवनदी संवर्धनासाठी 13.50 कोटींचा निधी मंजूर. मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारानं राज्य नदी संवर्धन योजनेतून कामाला सुरुवात. योजनेच्या पहिल्या टप्प्यात कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागणार. छत्तीसगडमधून कोळसा खाणीतून कोळसा घेऊन पहिली रेल्वे कोराडीतील औष्णिक विद्युत केंद्रात दाखल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते पहिल्या कोळसा रेल्वेचं स्वागत. चाळीसगावातील तितूर नदीला जलपर्णीचा विळखा. वाढत्या जलपर्णीमुळे दुर्गंधी आणि डासांच्या वाढीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता. तात्काळ नदीपात्र स्वच्छ करून जलपर्णीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी. पिंपरी चिंचवडमध्ये पवना नदीपात्रात अनधिकृत माती भराव. दोघांवर गुन्हा दाखल. चिंचवडे लॉन्स समोरील सिटी सर्व्हे नंबर 2007 या मोकळ्या जागेत आरोपींनी मोठ्या प्रमाणात एका महिन्यात अनधिकृत मातीचा भराव टाकला. अमरावतीत जुन्या आणि प्रदूषण करणाऱ्या वाहनांवरील करांचे दर दुप्पट. वाहनाच्या नोंदणीनंतर 15 वर्षांनंतर दर 5 वर्षांनी ग्रीन टॅक्स आकारला जाणार. पर्यावरणपूरक आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचा निर्णय. हिंगोलीतील 72 कोटींचा पूल थेट शेतात संपल्याची बातमी टीव्ही9 मराठीनं दाखवल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून पुलाची पाहणी. एलदरी शिवारातील पूर्ण नदीपात्रावर बांधण्यात आलेला पूल जिथे संपतो त्या पुढच्या जमिनीचं अधिग्रहणच नसल्याचा प्रकार समोर. जळगावमध्ये अजिंठा शासकीय विश्रामगृहात आदिवासी भिल्ल समाज बांधवांचा आदिवासी मंत्री अशोक उईके यांना घेराव. मोहाडी शिवारात असलेल्या आदिवासी भिल्ल समाजाच्या रहिवासी चोपड्यांवर अतिक्रमणाची कारवाई न करण्यासाठी आंदोलन. बोगस पटसंख्या आणि अनुदान लाटण्याचे प्रकार रोखण्यासाठी नागपूर शिक्षण विभाग आक्रमक. 275 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून 250 शाळांमध्ये विद्यार्थी संख्येची पडताळणी. जितके विद्यार्थी तितकेच शिक्षक आणि अनुदान. हा नवा फॉर्म्युला आता जिल्ह्यात लागू होणार. शहरातील रेल्वे गेटवरील तेलुगू भाषेचा बोर्ड लावल्याचं प्रकरण. कृषी विद्यापीठ परिसरात असलेल्या रेल्वे गेटवरील बोर्ड हटवून दक्षिण मध्य रेल्वेनं मराठी भाषेचा बोर्ड लावला. टीव्ही9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. जळगावात लाडकी बहिणींचा ई-केवायसी करताना धक्कादायक प्रकार समोर. ई-केवायसीच्या बहाण्यानं महिलेकडे शरीरसुखाची मागणी. आरोपी रमेश चव्हाण विरोधात पोलिसात गुन्हा दाखल. अहिल्यानगर पालिकेनं प्रस्तावित केलेल्या पेण पार्क योजनेला एमजी रोड कापड बाजारातील व्यापाऱ्यांचा विरोध. मालकीची जागा विना मोबदला देऊनही त्याच जागेवर पार्किंग शुल्क आकारणं अन्यायकारक असल्याची व्यापाऱ्यांची भावना. अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील महिला आरोपी निदा खान अद्याप फरार. निदा खानच्या अटकेसाठी एसआयटीच्या 2 पथकांकडून शोध सुरू. नाशिकच्या आयटी कंपनीत अत्याचार आणि धर्मांतर प्रकरण. संशयित 6 आरोपींचे मोबाईल जप्त केलेले मोबाईल क्लोनिंगसाठी फॉरेन्सिक टीमकडे दिले. जप्त मोबाईलमधून संशयितांचे कारनामे बाहेर येण्याची शक्यता. खरातनं शक्तीपीठ महामार्गाच्या रस्त्यावरच जमीन खरेदी केली. 2,40,00,000ची जमीन खरातनं खरेदी केल्याची माहिती. खरातनं जमीन खरेदी केल्याचे कागदपत्र समोर. एका हॉटेल व्यावसायिकाला जुन्या वादातून मारहाण. हॉटेल व्यवस्थापकाचा मारहाणीत मृत्यू. 5 जणांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 5ही आरोपी फरार. घटस्फोट देण्यासाठी पतीकडून पत्नीला ठार मारण्याची धमकी. लाखोंच्या हुंड्यासाठी विवाहित महिलेचा सासरच्यांकडून छळ. राजकीय कुटुंबानं छळ केल्याचा विवाहितेचा आरोप. पोलिसांकडून एकूण 12 जणांविरोधात गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या कागद उत्पादन शुल्क विभागानं गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा साठा जप्त केला. 1,81,81,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त. या प्रकरणी एका आरोपीला अटक. न्यायालयानं आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. व्हिडिओ काढून महिलेवर 7 महिने अत्याचार. महिला झोपेत असताना आरोपीनं अश्लील व्हिडिओ काढले. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अनेकदा अत्याचार. आरोपी विशाल दीक्षित विरोधात गुन्हा दाखल.
नाशिकमध्ये 22 वर्षीय परिचारिकेची गळफास घेऊन आत्महत्या. रुग्णालयातील कर्मचारी निवासस्थानी परिचारिकेची आत्महत्या. परिचारिकेच्या आत्महत्येचं कारण सामगावात अगरबत्ती विक्रेता चोरी करताना सीसीटीव्हीत कैद. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण. जालन्याच्या घनसावंगी तहसील कार्यालयातून 2 जप्त केलेल्या ट्रॉली चोरीला. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अधिक तपास सुरू. साताऱ्यातील पुसेगावात स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम चोरट्यांनी फोडल्याची घटना. चोरट्यांचा पोलिसांकडून शोध सुरू. वर्धेच्या कारंजामध्ये चोरी प्रकरणात एकाला अटक. आरोपीकडून चोरीचे 3 गुन्हे उघड. पोलिसांकडून अधिकचा तपास. तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.